जसं तू बोललास की लॉयल्टी बद्दल, हो. तर तू आता तू 10 वर्ष वाजवतेस त्या एका ग्रुपमध्ये, तुझ्या मनात कधी असा काय बोलता एक हे नाही आला विचार की आता बास झालं 10 वर्ष या ग्रुप सोबत राहिले, आता कुठे बाहेरच्या बसून बाहेर जाऊया, स्वतःच काहीतरी ओपन बाहेर जायचं, स्वतःच ओपन करायचं पहिली गोष्ट, ते एवढी हिंमत नाही माझ्यामध्ये. आणि एक तुला मी जसं सांगितलं सुरुवात त्याच्यापासून आहे, तर मला आई वडिलांनी पण असं शिकवलं, ज्याच्यापासून आपली सुरुवात आहे त्याच्यावर कधी म्हणजे थांबायचं. आणि लालबाग बीट्सला सोडून जाणं हा मी विचार पहिली गोष्ट कधी करू शकत नाही. बाहेर वगैरे जातो वाजवायला, बरेचसे कॉन्सर्ट वगैरे वाजवतो, तू रील्सला वगैरे बघत असशील, अभिजित दादा आहे त्यांच्याकडे वगैरे जातो वाजवायला. पण जेव्हा आपला शो असेल मग तुम्हाला बरे किती पण पेमेंट दे, लालबाग बीट्स असणार. आता आपण लालबाग बीट्स एवढं बोलतो, तर एक लालबाग बीट्स बद्दल सांग, म्हणजे कशी स्पेशालिटी काय लालबाग बीट्सची? कारण की तो आता मुंबईमध्ये खूप सारे ग्रुप आहेत, मुंबई सोड मुंबईच्या बाहेर पण आहेत, उपनगरात पण खूप असे बीट्स आहेत, पण त्यात एक लालबाग बीट्सचं खूप मोठं नाव आहे. म्हणजे लालबाग बीट्स बोलले, तू कोणाला पण विचार, छोट्या मुलाला विचार लालबाग बीट्स, सगळ्यांना माहिती लालबाग बीट्स. तर लालबाग बीट्स बद्दल काय ते सांगा मला. आपल्या ग्रुपमध्ये कसं आहे, आपल्या ग्रुपमध्ये जेवढी पण 35-40 मुलं वाजवतात, सगळी आज चांगल्या ठिकाणी कामाला आहेत. कोण ना कोण काय शिक्षण करतोय, मी स्वतः शिक्षण करतोय. आता जसं तू पहिला पण बोलस की लालबाग बीट्स मध्ये खूप लोक आहेत, म्हणजे खूप असे वाजवणारे खूप आहेत. मग एक मोठा जो तुमचं हे असते सुपारी असते, मग त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्यांना मॅनेज कसं करतो तुम्ही? एवढ्या सगळ्यांना मॅनेज करणं म्हणजे आपला गणपतीच्या आधी एक महिनाभर आधी आपली प्रॅक्टिस होते, तेव्हाच काय, नाही तर नंतर आपण वर्षभर कधीच प्रॅक्टिस करत नाही. गणपतीच्या आधी महिनाभर आधीच ते पण. आणि शेवटचे 3 दिवस आपण एकत्र सगळे येऊनच मग प्रॅक्टिस वगैरे करतो, तेवढीच काय प्रॅक्टिस होईल, बाकी सगळं ऑन द स्पॉट. मग कधी असं झालं की तुझं मला लालबाग बीट्स मधला असा किस्सा सांग जे तुला सांगायला आवडेल पॉडकास्ट मध्ये, यामध्ये एक मजेदार किस्सा असेल त्यातला काय, असं वाजवताना मिरवणुकीमध्ये कुठे पण वाजवताना वगैरे? म्हणजे आता चुका तर सगळ्याकडूनच होतात, असा एवढा असा फनी असा किस्सा काय नाही, पण होतात बऱ्यापैकी आमच्याकडनं पण अशा चुका होतात. एक किस्सा माझ्या लक्षात आहे, 2016ला चिंतामणी आम्ही वाजवला होता, आणि झालं असं होतं की चिंतामणी भारत माताला आला होता, आणि लोक वाट बघत होती की लालबाग बीट्स कधी येणार आहे. गणेश गल्लीपर्यंत गणपती ऑलमोस्ट आला आणि आम्ही लालबागच्या नाक्यावरच होतो. मग आता या साईडनी पण पूर्ण ट्रॅफिक जाम होतं आणि त्या साईडनी गणपती येत होता. तर लोकांनी अक्षरशः मधल्या डिवायडर वरून आपली हातगाडी पूर्ण सेटअप सकट, ज्या आपल्या प्रेक्षकांनी उचलून डिवायडर वरून गाडी त्या साईडला नेली, म्हणजे भर सेटअप लागलेली गाडी. मग ते हे एक माझ्या लक्षात आहे अजूनपर्यंत, म्हणजे एक अविस्मरणीय क्षण आहे तो. लोकांनी एवढा आपल्याला मदत वगैरे केलेली आहे, म्हणजे ते त्यांचं प्रेम आहे लालबाग. हो, त्यांचं प्रेम आहे. या वर्षी पण 7 वर्षांनी आपण चिंतामणीचं आगमन वाजवलं, तेव्हा पण भरपूर लोक म्हणजे आपुलकीने बघायला आलेली की लालबाग बीट्स. मला जी मागच्या 4-5 वर्षात गर्दी दिसली ना, ती बऱ्यापैकी चेहरे या वर्षी मला आगमनात दिसले. तर मग जसं तू बोललास की आता तू 10 वर्ष चिंतामणी सोबत लालबाग बीट सोबत आहेस, तर 7 वर्षापूर्वी तुम्ही चिंतामणीला वाजवलं होतं, मग तेव्हा पण तू वाजवताना असशील तिथे? हो, मी वाजवलं होतं. आता ह्या 2025 मध्ये तुम्ही लालबाग बीट चिंतामणीला वाजवलं, तर मग तुला मेजर डिफरन्स काय वाटतं तेव्हा, म्हणजे तेव्हाच्या 7 वर्षापूर्वीचा आणि आताचा? मेजर डिफरन्स असा तर काय बोलूच शकत नाही. मी माझ्या स्वतःबद्दलचा एक डिफरन्स सांगेन तर, मी त्या वर्षी एकच गाणं वाजवलं होतं आणि या वर्षी मी पूर्ण चिंतामणी वाजवलं. मी जर रील्स बघितल्या त्या की तू ड्रमर करताना तू खूप एन्जॉय केलं. या वर्षी मी म्हणजे तेव्हा म्हणजे चिंतामणीने मला असं म्हणू शकशील तू, यशस्वी मला चिंतामणीनेच केलं की त्या वर्षी मी फक्त एक गाणं, मला शेवटचं गाणं वाजवायला भेटलं होतं, आणि या वर्षी पूर्ण ग्रुप लीड मी केला होता. मग ती एक मोठी गोष्ट आहे, भरपूर मोठी असं आहे की म्हणजे तुम्ही काम करत राहा. एक मोठं एक्झाम्पल आहे की तुम्ही काम करत राहा, कधी ना कधी तुझ्या तरी पदरात मिळेल, आणि जे आपल्या हक्काचं आहे ते आपल्याकडून जात नाही. तुम्ही फक्त काय करता, आपल्या हातात फक्त मेहनत करणे, मेहनत करत राहा, काम करत राहा, ते आपलं जे नशिबात गेले ते भेटेल. बरोबर.